नमस्कार. आज आपण आपल्या मेंदूतील एका जबरदस्त शक्तीबद्दल बोलणार आहोत आणि ती शक्ती आहे अवधान किंवा सोप्या भाषेत अटेन्शन. हीच ती शक्ती आहे जी आपल्याला आजूबाजूच्या गोंधळातून नेमकी गोष्ट शोधायला मदत करते. चला तर मग आज या शक्तीचं रहस्य उलगडून पाहूया. खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे हा, नाही का? जरा विचार करा. एकाच वेळी आपला फोन वाजतोय, बाहेरून कसला तरी गाडीचा आवाज येतोय आणि समोर आपलं पुस्तक उघडं आहे. एवढा सगळा गोंधळ असून सुद्धा आपलं मन या सगळ्याला बाजूला सारून फक्त त्या पुस्तकातल्या शब्दांवर फोकस करू शकतं. ही आहे की नाही एक मानसिक जादू, आणि आपला मेंदू ही जादू प्रत्येक क्षणी, अगदी प्रत्येक क्षणी करत असतो. आजच्या या विश्लेषणात आपण या 5 महत्त्वाच्या मुद्द्यांवर नजर टाकणार आहोत. अवधान म्हणजे नेमकं काय, इथून सुरुवात करून आपण त्याचे प्रकार, शिक्षणातलं त्याचं महत्त्व आणि त्याला कंट्रोल करणारे घटक समजून घेऊ. आणि मग शेवटी एकाग्रतेच्या मूळ रहस्यापर्यंत पोहोचू. चला तर मग थेट मुद्द्यावर येऊया. अवधान म्हणजे नक्की काय? ही संकल्पना समजली ना की आपल्या मानसिक शक्तीचा पायाच समजला असं समजा. सोप्या भाषेत सांगायचे तर याला आपण आपल्या मनाचा स्पॉटलाईट म्हणू शकतो. विचार करा, जसं एका अंधाऱ्या खोलीत स्पॉटलाईट फक्त एकाच वस्तूवर प्रकाश टाकतो आणि बाकी सगळं अंधारात राहतं, अगदी तसंच आपलं अवधान आजूबाजूच्या हजारो गोष्टींमधून फक्त आणि फक्त एकाच गोष्टीवर आपली सगळी मानसिक ऊर्जा केंद्रित करतं. म्हणजे ही एक निवड करण्याची प्रक्रिया आहे. आता एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट पाहूया. आपलं लक्ष काही एकाच प्रकारे काम करत नाही बरं का. त्याचे 3 मुख्य प्रकार आहेत आणि हे तिन्ही प्रकार समजून घेतले की आपल्या मनाची ऑपरेटिंग सिस्टीमच आपल्याला कळायला लागते. हे आहे आपलं अगदी बेसिक आदिम अवधान, जगण्यासाठी अत्यंत आवश्यक. मोठा आवाज झाला, वीज कडाडली किंवा अचानक काहीतरी हल्लं की आपलं लक्ष तिकडे आपोआप जातं, कारण आपला मेंदू धोक्याची सूचना घेण्यासाठी नेहमी तयार असतो. हे लक्ष खूप कमी वेळ टिकतं आणि यावर आपलं काहीच नियंत्रण नसतं. हे खरं तर आपलं सुपर पॉवर आहे. अवघड परीक्षेचा अभ्यास करणं असो, एखादं नवं स्किल शिकणं असो किंवा महत्त्वाच्या मीटिंगमध्ये लक्ष देणं, या सगळ्यासाठी लागतं ऐच्छिक अवधान. यासाठी बरीच मानसिक शक्ती खर्च होते. हे अगदी आपल्या मसल्ससारखं आहे. जेवढा वापर करू तेवढं ते मजबूत होत जातं. आता इथे बघा, ह्या दोन्हीतला फरक आणि एक प्रकारचा संघर्ष आपल्याला दिसतो. समजा आपण अभ्यासाला बसलोय, म्हणजे आपलं ऐच्छिक अवधान वापरतोय, आणि अचानक बाहेरून कुठून तरी मोठा आवाज येतो. हे झालं अनैच्छिक अवधान. मग सुरू होतो खरा संघर्ष. आपलं ऐच्छिक अवधान म्हणजे आपली इच्छाशक्ती जेवढी जास्त स्ट्रॉंग असेल तेवढंच आपण त्या बाहेरील आवाजाकडे दुर्लक्ष करून आपल्या कामावर परत फोकस करू शकतो. हा आहे एकाग्रतेचा सुवर्णमध्य. जेव्हा आपण ऐच्छिक अवधानाचा वापर करून एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा करतो, तेव्हा ती आपली सवय बनते. आणि एकदा सवय झाली की मग त्यासाठी सुरुवातीला लागणारी मानसिक ऊर्जा वाचते. उदाहरणार्थ, रोज सकाळी न चुकता व्यायाम करणारी व्यक्ती किंवा ठराविक वेळी कामावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करणारा कलाकार. हे म्हणजे ऐच्छिक प्रयत्नांचं ऑटोमॅटिक रूपांतरण आहे. ठीक आहे, आपण अवधानाचे प्रकार तर समजून घेतले, पण याचा रोजच्या आयुष्यात, विशेषतः शिक्षण आणि शिकण्याच्या प्रक्रियेत काय उपयोग? कारण खरी कसोटी तर इथेच लागते. खरं तर अवधानाशिवाय शिक्षण शक्यच नाही. याची 7 मुख्य कारणं आहेत जी आपल्याला सांगतात की विद्यार्थ्यांच्या यशाचा पाया हा अवधानच कसा रचतो. याकडे आपण एका साखळीप्रमाणे पाहू शकतो. बघा, अवधान असेल तरच शिकणं शक्य आहे. जे शिकतो तेच लक्षात राहतं, म्हणजे स्मरणशक्ती वाढते. नियमित अवधानाने एकाग्रता साधली जाते. आणि ह्या सगळ्याचा रिझल्ट काय? तर शैक्षणिक यश. थोडक्यात सांगायचं तर अवधान हाच शिक्षणाचा खरा पाया आहे. कधीकधी आपलं लक्ष खूप छान लागतं, तर कधी अजिबातच नाही. असं का होतं? ह्यामागे काही बाह्य आणि आंतरिक घटक काम करत असतात. हे घटक समजून घेतले की आपण आपल्या अवधानाचे चालक बनू शकतो. हे घटक आपल्या आजूबाजूच्या वातावरणात असतात, जे आपलं लक्ष एकतर खेचून घेतात किंवा आपल्याला डिस्ट्रॅक्ट करतात. मोठमोठ्या जाहिरात कंपन्या याच घटकांचा पुरेपूर वापर करतात. तीव्र गोष्टी जसं की मोठा आवाज किंवा तेजस्वी लाईट आपलं लक्ष वेधून घेतातच, पण कॉन्ट्रास्ट म्हणजे विरोधाभासही तितकाच महत्त्वाचा आहे. एकदम शांततेत होणारा लहानसा आवाजही आपलं लक्ष खेचतो. नवीन गोष्टींबद्दल आपल्याला एक नैसर्गिक कुतूहल असतं आणि कोणतीही हालचाल धोक्याची किंवा संधीची सूचना असू शकते, म्हणून आपला मेंदू तिकडे लगेच लक्ष देतो. आपल्या वातावरणात होणारा कोणताही छोटा मोठा बदल आपला मेंदू लगेच ओळखतो.
आकर्षक गोष्टी जसं की रंगीत चित्र किंवा चांगलं संगीत मनाला आनंद देतात, म्हणून आपलं लक्ष तिकडे जातं. आणि हो, गर्दीत स्वतःचं नाव ऐकू येणं हे तर सर्वोत्तम उदाहरण आहे. हजारो शब्दांच्या गोंधळातून आपला मेंदू तो एकच परिचित शब्द बरोबर ओळखतो. याला कॉकटेल पार्टी इफेक्ट असंही म्हणतात. खरं तर बाह्य घटकांपेक्षाही जास्त शक्तिशाली असतात ते आंतरिक घटक, कारण आपलं लक्ष कुठे केंद्रित करायचं याचा शेवटचा निर्णय आपल्या आतूनच येतो. जेव्हा आपला उद्देश स्पष्ट असतो तेव्हा बाहेरील अडथळे खूप छोटे वाटतात. ज्या विषयात आपल्याला रस असतो तिथे लक्ष लावण्यासाठी वेगळे प्रयत्नच करावे लागत नाहीत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली मानसिक शांती. जर मन अस्थिर किंवा चिंताग्रस्त असेल तर एकाग्र होणं जवळजवळ अशक्य असतं. प्रेरणा म्हणजे एकाग्रतेसाठी लागणारं इंधन. थकलेलं शरीर आणि मन कधीच लक्ष केंद्रित करू शकत नाही. म्हणूनच पुरेशी झोप आणि चांगलं आरोग्य खूप महत्त्वाचं आहे. आणि शेवटी येतात आपल्या चांगल्या सवयी, जे आपल्या मानसिक ऊर्जेची बचत करतात आणि एकाग्रता अगदी सोपी करून टाकतात. ही स्लाईड म्हणजे शिक्षकांसाठी एक प्रकारची टूलकिट आहे. विद्यार्थ्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी बाह्य घटकांचा म्हणजे इंटरेस्टिंग व्हिडिओ किंवा प्रयोगांचा वापर करणं, आणि ते लक्ष टिकवून ठेवण्यासाठी आंतरिक घटकांना म्हणजे विषयात आवड निर्माण करणं आणि प्रोत्साहन देणं, हेच प्रभावी शिक्षणाचं खरं गमक आहे. चला, आतापर्यंत आपण जे काही पाहिलं त्या सगळ्याला एकत्र जोडूया आणि एकाग्रतेचं अंतिम रहस्य काय आहे ते समजून घेऊया. एकाग्रता साधण्याची ही एक 3 कलमी रणनीती आहे. पहिलं, एखाद्या आकर्षक गोष्टीने लक्ष वेधून घ्या. हे झालं अनैच्छिक अवधान. मग आपल्या इच्छाशक्तीने ते लक्ष टिकवून घ्या. हे झालं ऐच्छिक अवधान. आणि शेवटी सतत सराव करून त्याला सवयीचा भाग बनवा. हे झालं अभ्यस्त अवधान. खरं तर कोणतंही नवं कौशल्य शिकण्याचा हाच मार्ग आहे. हा विचार किती अचूक आहे नाही का? आपलं लक्ष जिथे जातं, आपली ऊर्जा तिथे वाहते आणि आपलं जीवन त्याच दिशेने घडत जातं. त्यामुळे अवधानावर नियंत्रण मिळवणं हे एक प्रकारे आपल्या जीवनावर नियंत्रण मिळवण्यासारखंच आहे. हा प्रश्न नक्कीच विचार करायला लावणारा आहे. आपल्या अवधानाच्या सवयी समजून घेणं आणि त्यात जाणीवपूर्वक एक छोटासा बदल करणं ही सुद्धा स्वतःच्या विकासाच्या दिशेने एक खूप मोठी उडी ठरू शकते.